नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओत आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या दिले जाणार आहे उत्तर। जो प्रश्न आहे की अखेर कधी करायला पाहिजे आपण सर्वांनी या ठिकाणी कापसाची विक्री, ज्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा। जर हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला असेल आणि जर तुम्हाला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी जरूर शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना येणारा व्हिडिओ हा सातत्यानं पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार अखेर आपण सर्वांनी कधी करायला पाहिजे कापसाची विक्री, की ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल जास्तीत जास्त फायदा। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर, की अखेर कधी करायला पाहिजे आपण सर्वांनी आता कापसाची विक्री। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी कशी आहे, तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव आपल्या सर्वांना सध्या दिसतोय तो बाजारभाव सध्याच्या कंडिशनला आहे मित्रांनो या ठिकाणी 7,800 ते 8,000च्या आसपास। काही बाजार समित्यांमध्ये तपासून घेतलं तर कापसाचा बाजारभाव हमी भावाच्या आसपास पोहोचलाय। पण इथून पुढचा जर विचार केला तर या ठिकाणी सरकारनं आयात शुल्क जे आहे ते 1 जानेवारीपासून पूर्ववत केले, म्हणजे आपण जर बघितलं तर 11% आयात शुल्क हे लादले आणि इथून पुढे 11% आयात शुल्क काढून टाकण्याच्या तयारीत सुद्धा सरकार नाहीये। आणि दुसरीकडे आपण बघितलं तर कापसाची मागणी आणि कापसाचा पुरवठा याच्या दिवसेंदिवस गॅप निर्माण होत आहे। जर या गोष्टीचा विचार केला तर इथून पुढे कापसाची मागणी आणि कापसाचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार। सरकार 11% आयात शुल्क काय काढून टाकणार नाही, याच्यामुळं कापसाचा बाजारभाव हा आपल्याला वाढताना दिसणार आहे। काही जाणकारांच्या मते तर कापसाचा बाजारभाव 9.5 ते 10,000पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो। मग अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये सामान्य जो कापूस उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय, मग कापूस हा आम्ही कधी विकावा की ज्यामुळे आमच्यासारख्या कापूस उत्पादक कास्तकार बांधवाचा होईल जास्तीत जास्त फायदा। आज तुम्हाला हे समजावून सांगतो की ज्या वेळेस परिस्थिती अनिश्चित असते, भविष्य हे कुणालाही माहीत नसते, त्या परिस्थितीमध्ये एक अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊन जाईल 100% खूप खूप फायदा। बघा मित्रांनो, प्रत्येक जण काय म्हणतंय की इथून पुढे कापसाचा भाव वाढणार। कुणी म्हणते 10,000 होईल, कुणी म्हणते 12,000 होईल, कुणी म्हणते 9,000 होईल, पण गॅरंटी कधीही कुणी घेत नाही। हा मी सुद्धा तुम्हाला सांगतो की इथून पुढे कापूस हा 100% वाढणार आहे, पण किती वाढणार आहे हा प्रश्न संभ्रमाचा आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक स्ट्रॅटेजी बनवावी लागेल। स्ट्रॅटेजी कशी की जेव्हा मार्केट हे अनिश्चित असते त्यावेळेस सगळा माल एकदाच त्या ठिकाणी विकायचा नसतो आणि सगळा माल हा एकदाच थांबवायचा सुद्धा नसतो। मग करायचं काय असतंय आजच्या तारखेला सांगतो तुम्हाला, सांगतो इथून पुढे कापसाचा भाव 8,500 तर हमखास होणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी 8,500च्या दरावरती आपल्याला 25% कापूस हा विकायचा आहे। ज्यांना 25% शक्य त्यांनी 25% विका, ज्यांना 33% शक्य त्यांनी 33% विका, ज्यांना 50% विकायचं त्यांनी 50% विका, पण सगळा कापूस विकू नका। मग याच्यानंतर काय तर लक्षात घ्या की 8,500च्या भावावर 25% कापूस विकला, पुन्हा आपण विचार करा की चला 9,000चा भाव झाला तिथं 25% कापूस विका, झालं 50%। मग इथून पुढे 50% कापूस हा आपण शिल्लक ठेवलाय, आपल्याला अशा अपेक्षा आहे की भविष्यात कापसाचा भाव वाढेल, 9.5 होईल, 10 होईल, पण असं घडलं नाही समजा आणि कापसाचा भाव 9,000 होऊन पुन्हा खाली आला, तर त्या परिस्थितीमध्ये मग आपल्या मनाला समाधान राहील की बरं झालं मी या ठिकाणी 50% कापूस तरी विकला होता, नाहीतर आज माझं किती नुकसान झालं असतं। आणि जर 50% कापूस विकला
आणि त्याच्यानंतर जर भाव 500 न 1000 वाढला, तेव्हा वाटेल बरं झालं मी कमीत कमी 50% तरी कापूस ठेवला होता, नाही तर आज माझं किती नुकसान झालं असतं. माणूस हा 2 प्रकाराने विचार करतो. जर वाढला तरी त्याला दुःख होते, कमी झाला तरी त्याला दुःख होते. मग अशा परिस्थितीमध्ये दुःख जर होऊ द्यायचं नसेल आणि स्वतःचं नुकसान होऊ द्यायचं नसेल, तर एकदाच कापूस विकू नका. आपण आपली भाव पातळी ठरवा. त्यानुसार टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री करा. एक तर 2दा करून 50-50% विक्री करा. नाहीतर 3दा करून विका. नाहीतर 4दा करून विका. प्रत्येक प्रकारचा एकत्रित अंदाज बांधून टप्प्याटप्प्यानं तेजीत जर कापूस विक्री करत गेला, तर तुम्हाला सांगतो मागे वळून पाहण्याची गरज नाही. आणि जेव्हा टप्पा आपण ठरवतो त्यावेळेस दुसऱ्याला दोष द्यायचा नाही. कारण मला सांगा, आपण दुसऱ्याचा सल्ला ऐकतोच कशामुळं? कारण आपला आपल्यावरती विश्वास नसतो. म्हणून लोकांचा सल्ला फक्त कामापुरता ऐका. त्या या ठिकाणी म्हणतात ना, की बाबा ऐकावे जनाचे पण करावे मनाचे तसं करा. त्यानुसार स्ट्रॅटेजी आखा. एकदा विकू नका एवढीच विनंती आहे आणि माझं मत आहे 8.5च्या खाली विकू पण नका. 8.5च्या नंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक तेजीत विका. 100% आपला होऊन जाईल या ठिकाणी खूप खूप फायदा. आता भविष्यात इथून पुढे कापसाचे भाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथंच सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजचे व्हिडिओत आपला मित्र उद्या व्यक्त करतो. खूप खूप आभार.